नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरसाठी जो आपण टॉपिक निवडलेला आहे त्या टॉपिकचं नाव आहे ॲनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट। त्यामध्ये आपण टिश्यू सिस्टम ही कन्सेप्ट आज लेक्चरमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पहा टिश्यू सिस्टम। तर जे काही टिश्यू सिस्टम मध्ये आपण काय शिकतो, तीन प्रकारचे तीन टाइपचे आपण टिश्यू शिकतो। एक इपिडर्मल टिश्यू, एक कंडक्टिंग टिश्यू आणि एक आहे ग्राउंड टिश्यू। ठीक आहे, तर कंडक्टिंग टिश्यूलाच आपण व्हॅस्क्युलर बंडल, बरोबर। त्यानंतर ग्राउंड टिश्यूला आपण काय म्हणतो, फंडामेंटल टिश्यू म्हणतो। या तीन टाइप पैकी या टिश्यू सिस्टमचे तीन टाइप आहेत, त्यापैकी आपण पहिला पाहणार आहोत त्याचं नाव आहे इपिडर्मल टिश्यू सिस्टम। त्यावर आपण पाहूया हे जे काही टिश्यू सिस्टम आहे हे कशाच्या आधारे क्लासिफाय करण्यात आलं, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड लोकेशन। त्या टिश्यूचं स्ट्रक्चर आणि त्या टिश्यूचं लोकेशन याच्या आधारे आपण काय केलं, टिश्यू सिस्टम तीन पार्ट मध्ये डिवाइड केलं। तर आपण लिहूया on the basis of structure and location। त्या टिश्यूचं स्ट्रक्चर कसं आहे आणि ते टिश्यू कोणत्या ठिकाणी सापडतात याच्या आधारे आपण त्या टिश्यू सिस्टमला तीन पार्ट मध्ये काहीतरी डिवाइड केलं, 3 पार्ट्स, बरोबर। मग पहिला जो पार्ट आहे तो कोणता, त्याला आपण म्हणतो इपिडर्मल टिश्यू सिस्टम। काय म्हणणार, इपिडर्मल टिश्यू सिस्टम। दुसरा जो टाइप आहे त्या दुसऱ्या टाइपचं काय नाव आहे, व्हॅस्क्युलर बंडल। काय म्हणतो आपण त्याला, व्हॅस्क्युलर बंडल, व्हॅस्क्युलर बंडल। किंवा आपण काय म्हणणार त्याला, कंडक्टिंग टिश्यू सिस्टम। काय म्हणणार, कंडक्टिंग टिश्यू सिस्टम। ओके, कंडक्टिंग टिश्यू सिस्टम। आणि तिसरा जो टाइप आहे त्याचं नाव आहे ग्राउंड टिश्यू। काय म्हणतो आपण, ग्राउंड टिश्यू सिस्टम, किंवा आपण दुसरं एक नाव आहे त्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल टिश्यू सिस्टम। ठीक आहे, वर आहे ग्राउंड टिश्यू सिस्टम। हा अगले एक नाव कोणतं आहे, फंडामेंटल टिश्यू सिस्टम। आता फंडामेंटल नाव कोणी दिलेले, ज्या ठिकाणी लास्टला काय जे समरी दिलेली आहे त्या समरी मध्ये काय केलेलं आहे, त्यांना ग्राउंड टिश्यूला फंडामेंटल टिश्यू हे नाव दिलेलं आहे। ओके, तर त्यापैकी आज आपल्याला कोणता पाहायचा आहे, इपिडर्मल टिश्यू सिस्टम। आपण काय म्हणलं, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड लोकेशन। स्ट्रक्चर आणि लोकेशनच्या आधारे आपण टिश्यू सिस्टमला तीन पार्ट मध्ये काय करतो रे, डिवाइड करतो। एकाला आपण काय म्हणतो इपिडर्मल टिश्यू, एकाला आपण काय म्हणतो कंडक्टिंग टिश्यू आणि एकाला आपण काय म्हणतो ग्राउंड टिश्यू। ओके, तर पहिला जो टाइप आहे तो आपला स्टडी करायचा आहे, तो कोणता आहे, इपिडर्मल टिश्यू सिस्टम। टिश्यू सिस्टम। ठीक आहे, आता हे जे काही इपिडर्मल टिश्यू सिस्टम आहे त्याचं लोकेशन आपण सगळ्यात सुरुवातीला पाहूया। तर लोकेशन कुठे असतात, हे इपिडर्मल टिश्यू सगळे आउटर मोस्ट लेअर मध्ये। मग पुन्हा आउटर मोस्ट लेअर रूटचा असेल, स्टेमचा असेल आणि लीव्हचं असेल। मग आपण काय म्हणणार, त्यामध्ये पहिला पॉइंट आपण लिहिणार लोकेशन।
कुठे प्रेझेंट आहे आउटर मोस्ट लेयर. काय म्हणतो आपण याला आउटर मोस्ट लेयर. कुणाचा आउटर मोस्ट लेयर आहे रे आउटर मोस्ट लेयर ऑफ रूट स्टेम आणि लीफ. आउटर मोस्ट लेयर ऑफ रूट, आउटर मोस्ट लेयर ऑफ स्टेम अँड आउटर मोस्ट लेयर ऑफ लीफ. ठीक. पण लीफचा आउटर मोस्ट लेयर असेल, स्टेमचा आउटर मोस्ट लेयर असेल, त्याचबरोबर रूटचं आउटर मोस्ट लेयर असेल. या ठिकाणी काय प्रेझेंट आहे एपिडर्मल टिश्यू प्रेझेंट आहे. आता जर आपण एपिडर्मल टिश्यू सिस्टमचं तर आपण स्ट्रक्चर पाहिलं. काय पाहिलं स्ट्रक्चर. हे सेल कसे आहेत रे इलॉन्गेटेड. हे सेल्स आहेत इलॉन्गेटेड. बरोबर. यांच्यामध्ये जो काही व्हॅक्यूल असतो, व्हॅक्यूल कसा आहे मोठा व्हॅक्यूल आहे म्हणून आपण काय म्हणणार लार्ज व्हॅक्यूल इज प्रेझेंट. बरोबर. काय लार्ज व्हॅक्यूल. थर्ड नंबर काय म्हणतो इंटरसेल्युलर स्पेस. यांच्यामध्ये प्रेझेंट का ऑप्शन असणार तर एपिडर्मल टिश्यू मध्ये जी काही इंटरसेल्युलर स्पेस आहे ती कशी असते ऑफसेट. कशी असते ऑफसेट. इंटरसेल्युलर स्पेस, इंटरसेल्युलर स्पेस कशी आहे ऑफसेट. आणि हे कशा आहेत सिंगल लेयर. कशा आहेत सिंगल. आपण काय म्हणलं एपिडर्मल टिश्यू आउटर मोस्ट लेयर आहे कुणाचा रूट स्टेम आणि लीफचा. त्यांचा स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर इलॉंगेटेड सेल्स आहेत. म्हणजे कसे असतात पहा अशा प्रकारे इलॉंगेटेड सेल्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. त्यांचा व्हॅक्यूल कसा आहे लार्ज व्हॅक्यूल. इंटरसेल्युलर स्पेस कशी आहे ऑफसेंट आहे. आणि थर्ड आपण पॉइंट पाहतो काय सिंगल लेयर आहे. आता तिसरा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे की या एपिडर्मल टिश्यू सिस्टम वरती कोणकोणते स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. काय स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन एपिडर्मिस. थर्ड पॉइंट कोणता पाहिजे आपल्याला स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन एपिडर्मिस. मी ज्यावेळेस प्लस लिहितो त्यावेळेस आपण काय म्हणतो प्रेझेंट आणि मायनस लिहिलं तर ऑब्सेंट. मग कोणकोणते एपिडर्मिस वरती कोणकोणते स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत बघा. तर पहिलं स्ट्रक्चर कोणते एपिडर्मिस कनेक्ट करतो कुणाला एन्व्हायरमेंट बरोबर. तर पहिलं स्ट्रक्चर एपिडर्मिस वरती प्रेझेंट असणार त्यामुळे आपण कोणतं म्हणतो रूट हेअर. काय रूट. मग हे रूट हेअर कसे आहेत रे युनिसेल्युलर. कसे एक पेशी. आपण काय म्हणणार युनिसेल्युलर आउटग्रोथ. काय म्हणणार युनिसेल्युलर आउटग्रोथ. युनिसेल्युलर आउटग्रोथ. त्याचबरोबर आपण काय म्हणणार यामध्ये हे काय करेल रे इन्क्रीजेस सरफेस एरिया. सरफेस एरिया काय करणार आहे वाढवणार. आणि त्याचबरोबर काय करणार आहे ऍब्झॉर्प्शन. कुणाचं ऍब्झॉर्प्शन करणार आहे वॉटर अँड मिनरल्स. कुणाचं करणार आहे वॉटर अँड मिनरल्स काय करणार आहे ऍब्झॉर्प्शन करणार आहे. सेकंड जर आपण पाहिलं पहा अजून कोणतं स्ट्रक्चर आहे जे एपिडर्मिस वरती प्रेझेंट आहे तर आपण काय म्हणतो ट्रायकोम्स. काय म्हणतो ट्रायकोम्स. ट्रायकोम्स. आता हे काही ट्रायकोम्स आहे ते कोठे प्रेझेंट आहेत रे ट्रायकोम्स प्रेझेंट ऑन शूट. कुठे प्रेझेंट आहे शूट. म्हणजे कुठे प्रेझेंट असणार लीफ अँड स्टेम. कुठे प्रेझेंट असणार लीफ अँड स्टेम वरती काय प्रेझेंट असतील ट्रायकोम्स प्रेझेंट असतील. जसं आपण म्हणलं की रूट हेअर युनिसेल्युलर आहे म्हणजे एका पेशीने बनलेले आहे. त्याच प्रकारे आपण जर ट्रायकोमचा विचार केला तर ट्रायकोम कसे आहेत मल्टी सेल्युलर. एकापेक्षा जास्त सेलने ते बनलेले आहेत. कसे आहेत मल्टी सेल्युलर. त्यानंतर आपण पाहिलं तर हे ट्रायकोम कसे आहेत रे सॉफ्ट किंवा स्टिफ. सॉफ्ट किंवा स्टिफ. सॉफ्ट
किंवा काय असतील रे स्टेप असतील. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण पाहिला, यांच्यामध्ये ब्रांचिंग असेल का? हो, दे कॅन बी ब्रांच और अनब्रांच. ठीक आहे, ब्रांच बनू शकते किंवा ब्रांच नसू पण शकते. ब्रांच और अनब्रांच. हे सेल कसे आहेत रे? सिक्रेटेड. कॅन बी सिक्रेटेड म्हणजे काही गोष्टीचं ते सिक्रेशन करू शकतात. कॅन बी सिक्रेटरी. त्यानंतर आपण काय म्हणतो, हे ट्रायकोन्स काय प्रिव्हेंट करतील रे? ट्रान्सपिरेशन. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, ट्रायकोन प्रिव्हेंट ट्रान्सपिरेशन. काय म्हणतो आपण? प्रिव्हेंट ट्रान्सपिरेशन. व्हॉट इज बाय ट्रान्सपिरेशन? ट्रान्सपिरेशन कशाला म्हणायचं? लॉस ऑफ वॉटर थ्रू द लिप. बरोबर, तर आपण काय म्हणतो? ट्रान्सपिरेशन. त्याला थांबवण्याचं काम कोण करणार आहे? तर हे ट्रायकोन्स करणार. ओके. थर्ड, अजून कोणतं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे एपिडर्मिस वरती? त्याचं नाव काय आहे? आपण म्हणतो लेंटिकल्स. काय म्हणतो रे? लेंटिकल्स प्रेझेंट आहे. मग हे लेंटिकल्स कसे आहेत रे? स्मॉल पोर, छोटे छोटे छिद्र आहेत. आणि यांचं काम काय? गॅसेस एक्सचेंज. काय काम आहे यांचं? गॅसेस एक्सचेंज. मग काय म्हणतो आपण? स्मॉल पोर प्रेझेंट. बरोबर. आणि त्यानंतर याचं फंक्शन काय आहे? गॅसेस एक्सचेंज. काय फंक्शन आहे? गॅसेस एक्सचेंज. गॅसला एक्सचेंज करण्याचं काम कोण करतील? लेंटिकल्स. ठीक आहे. त्यानंतर अजून कोणतं स्ट्रक्चर या ठिकाणी प्रेझेंट आहे का? क्युटिकल प्रेझेंट आहे. वॅक्सी सबस्टन्स म्हणतो. बरोबर, त्या वॅक्सी सबस्टन्स आपण काय म्हणतो? क्युटिकल म्हणतो. आणि त्याचं काम काय आहे? त्याचं काम सुद्धा आहे प्रिव्हेंट ट्रान्सपिरेशन. मग डी नंबरचं स्ट्रक्चर कोणतं प्रेझेंट आहे? क्युटिकल. हे काय? जे सपोज सेल असतील आणि यावरती जे काही वॅक्सी सबस्टन्स, वॅक्सी सबस्टन्स, याचं पण काम काय आहे? प्रिव्हेंट ट्रान्सपिरेशन. काय प्रिव्हेंट करणार आहे? ट्रान्सपिरेशनला प्रिव्हेंट करणार. सर्वात महत्त्वाचं स्ट्रक्चर जे एपिडर्मिस वरती प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? स्टोमॅटा. काय म्हणणार? स्टोमॅटा. पुढे प्रेझेंट आहे, प्रेझेंट ऑन एपिडर्मिस. पुढे प्रेझेंट आहे एपिडर्मिस वरती काय? स्टोमॅटा प्रेझेंट. याचं फंक्शन काय? रेग्युलेट द प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन अँड गॅसेस एक्सचेंज. जे काही गॅसेस एक्सचेंजची प्रोसेस असेल किंवा ट्रान्सपिरेशनची प्रोसेस असेल त्या दोघांना रेग्युलेट करण्याचं काम कोण करेल? तर स्टोमॅटा. आपण काय म्हणणार? रेग्युलेट प्रोसेस ऑफ गॅसेस एक्सचेंज. गॅसियस एक्सचेंज. आणि सेकंड आपण काय म्हणतो? ट्रान्सपिरेशन. काय म्हणतो? ट्रान्सपिरेशन. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक जो काही स्टोमा आहे, ईच स्टोमा, प्रत्येक स्टोमा कशाने बनलेला आहे? ईच स्टोमा इज कंपोज ऑफ 2 बीन शेप सेल. बीन शेपच्या सेल पासून काय बनलाय? प्रत्येक स्टोमा बनलेला आहे. तर आपण काय म्हणतो? गार्ड सेल म्हणतो. काय म्हणतो? गार्ड सेल. आपण काय म्हणणार? ईच स्टोमा इज कंपोज ऑफ 2 bean shaped cell and that structure is called guard cell. काय म्हणणार? guard cell. या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट पॉइंट देऊया. each stoma is composed of 2 bean shaped. प्रत्येक स्टोमा कशाने बनला आहे? 2 बीन शेप सेल ने बनलेला आहे. बरोबर. 2 बीन शेप सेल त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार? गार्ड सेल. काय म्हणणार? गार्ड सेल. GUARD, गार्ड सेल. ठीक आहे. आपण काय पाहिलं आतापर्यंत? एपिडर्मल टिश्यू सिस्टम. कोठे लोकेशन आहे? आउटर मोस्ट लेयर ऑफ रूट, स्टेम अँड लीफ. स्ट्रक्चर कसे? इलॉन्गेटेड, intercellular space, offset, large vacuole and single layer.
नेक्स्ट काय म्हणलो आपण, कोणते स्ट्रक्चर आहेत जे एपिडर्मिस वरती प्रेझेंट आहेत. एक रूट हियर, एक पेशीने बनलेला आहे, युनिसेल्युलर आहे. सेकंड काय म्हणलो आपण, ट्रायकोम्स, कसे मल्टी सेल्युलर, सॉफ्ट और स्टिफ ब्रांच, अनब्रांच, कॅन बी सिक्रेटरी और प्रिव्हेंट ट्रान्सपिरेशन. थर्ड स्ट्रक्चर कोणते म्हणलं आपण, लेंटिकल्स, स्मॉल पोर्स प्रेझेंट आहे, त्याच्यामार्फत काय होणार आहे, गॅसेसचं एक्सचेंज होणार आहे. नंतर आपण काय म्हणलं, त्या ठिकाणी क्युटिकल सुद्धा प्रेझेंट आहे, वॅक्सी सबस्टन्स, जे काय करेल, ट्रान्सपिरेशनला प्रिव्हेंट करेल. आणि शेवटचं स्ट्रक्चर कोणतं म्हणलं आपण, स्टोमॅटा प्रेझेंट आहे. ते कुठे प्रेझेंट आहे, एपिडर्मिस वरती. कुठे प्रेझेंट आहे, एपिडर्मिस वरती काय प्रेझेंट आहे, स्टोमॅटा स्ट्रक्चर प्रेझेंट. आता आपल्याला स्टोमॅटाची काय करायची, डायग्राम करायची. आता आपण काय पाहू, स्टोमॅटाचं स्ट्रक्चर काय आहे. आपण आता काय म्हणतो, टू बीन शेप से अशा प्रकारे काय आहे, स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. कशावरती रे, स्टोमॅटा वरती. ठीक. ते जे आउटर मोस्ट सेलचं काय स्ट्रक्चर आहे, तर आपण काय म्हणतो, सबसिडरी सेल. काय म्हणणार, सबसिडरी सेल. ओके, सबसिडरी सेल. त्यानंतर हे जे सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, गार्ड सेल. काय म्हणणार, गार्ड सेल. ठीक आहे, गार्ड. आणि हे जे आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टोमॅटल पोर. काय म्हणतो, स्टोमॅटल ओपनिंग म्हणा किंवा काय म्हणा, स्टोमॅटल. आता या गार्ड सेल वरती काय प्रेझेंट आहे, या गार्ड सेल वरती प्रेझेंट आहे क्लोरोप्लास्ट. काय प्रेझेंट आहे, क्लोरोप्लास्ट. कुठे प्रेझेंट आहे, या गार्ड सेल वरती काय प्रेझेंट आहे, क्लोरोप्लास्ट. बरोबर. त्यानंतर सबसिडरी सेल, स्टोमॅटल पोर आणि गार्ड सेल यांना कंबाइनली आपण काय म्हणतो, स्टोमॅटल ॲपॅरेटस. यांना आपण कंबाइनली काय म्हणणार आहे, स्टोमॅटल ॲपॅरेटस. काय म्हणणार, स्टोमॅटल ॲपॅरेटस. ठीक. जर आपण डायकॉट मधला जर स्टोमॅटा पाहिला, तो कसा आहे, बीन शेप. कसा आहे, बीन शेप. बीन शेप. आणि आपण मोनोकॉटचा स्टोमॅटा पाहिला, मोनोकॉटचा. तुम्ही सर्वजण जिमला गेलेला बरोबर, आणि जिमला गेल्यानंतर सर्वांना काय पाहिलं आहे, डंबेल पाहिलेलं आहे. मग डंबेल शेप कसा म्हणतो आपण, डंबेल शेप क्लोरोप्लास्ट. सॉरी डंबेल शेप स्टोमॅटा कुणामध्ये प्रेझेंट आहे, मोनोकॉट मध्ये. आणि डायकॉट मध्ये कसा आहे, तर बीन शेप. ठीक आहे. या आजच्या लेक्चर मध्ये आपण पूर्णतः काय पाहिलं, एपिडर्मल टिश्यू सिस्टम. हो, सर्वांना समजलं असेल. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ग्राउंड टिश्यू आणि कंडक्टिंग टिश्यू सिस्टम.